विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वीच्या गणित या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो. 8वीचं गणित शिकण्यापूर्वी एक गोष्ट सर्वांना सांगायची की 7वी पर्यंत जे तुम्ही गणित शिकला आहात त्याची उजळणी पहिल्यांदा आपण करणार आहोत आणि त्यातूनही यंदाच्या 8वीच्या वर्षी तुम्हाला शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याचाही अभ्यास आपण ह्या 8वीचा गणित शिकता शिकता करणार आहोत. तर आपण या 8वीतल्या गणितातल्या पहिल्या घटकाला आपण आज सुरुवात करतोय. घटक आहे संख्या ज्ञान. संख्या ज्ञान, संख्यांच्या बद्दल आज आपण काही परिचय करून घेणार आहोत. आठवी ही आपली पहिलीच तासिक आहे. आता संख्या म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि या संख्येचे वेगवेगळे प्रकार इयत्ता 7वी पर्यंत तुम्ही शिकलेले आहात. मग संख्यांच्या प्रकारांची नाव किमान नावं तरी तुम्हाला माहित आहेत का? सांगा, संख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत? मुळातच संख्या म्हटलं की तुम्ही एका विशिष्ट संख्येपासून अंकापासून आपण सुरुवात करतो. तो अंक म्हणजे कोणता? 1. ही सर्व पहिली संख्या किंवा पहिला अंक तुम्ही शिकलेला आहात, त्याला आपण 1 असं म्हणतो. 1. मग 1 पासून आपण सुरुवात केली की 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 अशा असंख्य अनंत कधीही न संपणाऱ्या संख्या तुम्हाला मिळतात. म्हणजे या संख्यांचा उपयोग आपण खास करून मोजण्यासाठी करत असतो. वस्तू मोजण्यासाठी, माणसं मोजण्यासाठी, प्राणी मोजण्यासाठी, या सगळ्यासाठी मोजण्यासाठी या संख्यांचा आपण वापर करतो. म्हणून या संख्यांना आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. यांना आपण मोज संख्या म्हणतो. आणि या मोज संख्यांनाच गणितामध्ये आपण यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्या, ज्या संख्येची सुरुवात आपण 1 पासून करतो. या संख्यांचा उपयोग खास करून आपण मोजण्यासाठी करतो. म्हणून या संख्यांना आपण मोज संख्या असे म्हणतो. आणि याच संख्यांना गणिताच्या भाषेत आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. इंग्रजीमध्ये या नैसर्गिक संख्यांना म्हणतो आपण नॅचरल नंबर्स. म्हणतो आपण त्याला नॅचरल नंबर्स. नॅचरल, नैसर्गिक, आणि नंबर्स म्हणजे संख्या. ह्या नॅचरल नंबर्स या शब्दामध्ये हे पहिलं अक्षर जे आहे एन, आणि म्हणून या नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे हा समूह आपण या एन, इंग्रजी कॅपिटल अक्षर एन या अक्षराने दाखवणार आहे. आणि मग नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे त्यालाच आपण एन म्हणणार आहोत. एन, आणि या एन म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा समूह की ज्याची सुरुवात 1 पासून होते. 1, 2, 3, 4 अशा किती नैसर्गिक संख्या आहेत तर नाही सांगता येणार. म्हणजे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. हे नैसर्गिक संख्येचं वैशिष्ट्य आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या नाही सांगता येणार. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या मात्र आपल्याला माहित झालेली 1. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोण असेल तर 1 असेल. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. आणि ही जर पहिली नैसर्गिक संख्या असेल तर यामध्ये 1 मिळवला की तुम्हाला पुढची नैसर्गिक संख्या मिळते. 1 नंतरची पुढची नैसर्गिक संख्या 2. कशी मिळवली? या नैसर्गिक संख्येमध्ये आपण 1 मिळवला की त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या मिळत असते.
2 ही दुसरी नैसर्गिक संख्या आहे. या नैसर्गिक संख्येमध्ये आपण 1 मिळवला की तुम्हाला पुढची नैसर्गिक संख्या मिळत असते. या नैसर्गिक संख्येमध्ये तुम्ही 1 मिळवला की त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या तुम्हाला मिळत असते. याचाच अर्थ असा, कोणत्याही 2 लागोपाठच्या नैसर्गिक संख्येमध्ये फक्त 1 चा फरक असतो. हे या नैसर्गिक संख्येचं वैशिष्ट्य आहे, हे गुणधर्म आहे. हे आपल्याला माहित झालं असेल किंवा हे आपल्याला माहित आहे. म्हणून संख्या ज्ञानामध्ये किंवा संख्यांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार कोणता असेल तर तो नैसर्गिक संख्या. आपण संख्यांचे प्रकार बघत आहोत, लक्षात घ्या. संख्यांचे प्रकार. या संख्येच्या प्रकारामध्ये पहिला आपण कोणता पाहिला? नैसर्गिक संख्या. एक, 2, 3 याची आपण माहिती पाहिली. आता नैसर्गिक संख्या नंतर ह्या नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती झालेली आहे, 1, 2, 3 याचं आपण वैशिष्ट्य पाहिली, गुणधर्म पाहिली. आता ह्या नैसर्गिक संख्येची सुरुवात जर आपण मोजण्यासाठी करत असतो, संख्या जर मोजायची असतील तर आपण 1 पासून करतो, पण काहीच नाही म्हणजे किती? तर 0. या नैसर्गिक संख्यामध्ये आपण आणखी एका संख्येची भर टाकली, काहीच नसणाऱ्या संख्येबद्दल जो आपण 0 वापरतो त्या संख्येची जर भर टाकली तर त्या संख्यांचा समूह कसा असेल? तर तो संख्या समूह असा असेल 0, 1, 2, 3 ह्या संख्या. तर या संख्यात त्या संख्येत काय फरक आहे? एक लक्षात द्या, आपण संख्यांचे प्रकार बघतोय. या संख्येत आणि या संख्या समूहामध्ये हा एक संख्यांचा समूह आहे की ज्याला आपण नैसर्गिक संख्यांचा समूह म्हणतो, की जो आपण इंग्रजीतल्या या इंग्रजी आपण अक्षर दाखवतोय. मग या संख्या समूहामध्ये आणि या संख्या समूहामध्ये फरक कोणता आहे? तर यामध्ये 1 पासून सुरुवात झालेली आहे, तर इथं मात्र 0 पासून सुरुवात झालेली आहे. हा संख्येचा दुसरा प्रकार आहे. आणि ज्या वेळेला संख्येची सुरुवात, संख्येच्या समूहाची सुरुवात आपण 0 पासून करतो, त्यावेळेला या संख्येच्या समूहाला आपण पूर्ण संख्यांचा समूह म्हणणार आहे. पूर्ण संख्या, होल नंबर्स, पूर्ण संख्यांचा समूह, पूर्ण संख्या. आणि या पूर्ण संख्येची सुरुवात कुठून झालेली? 0, 1, 2, 3 पुढं. ह्या पूर्ण संख्यांना आपण इंग्रजीमध्ये आपण म्हणतो होल नंबर्स. काय म्हणतो आपण याला? होल नंबर्स, पूर्ण संख्या. आणि या पूर्ण संख्येची सुरुवात कुठून झालेली? 0 पासून. या 2 संख्येच्या प्रकारामध्ये फरक लक्षात आला असेल. नैसर्गिक संख्येची सुरुवात आपण 1 पासून करतोय, तर पूर्ण संख्येची सुरुवात आपण 0 पासून करतोय. या पूर्ण संख्यांना इंग्रजीमध्ये आपण म्हणतो होल नंबर्स. होलचं स्पेलिंग आहे WHOLE, होल म्हणजे पूर्ण. यातलं पहिलं अक्षर जे आहे W, म्हणून W म्हणजेच पूर्ण संख्यांचा समूह. गणितामध्ये W हे अक्षर कशासाठी आपण वापरणार आहे? पूर्ण संख्यांच्या समूहाला आपण W या नावाने ओळख देणार आहोत. आणि याची सुरुवात आपण 0 पासून करतोय. आता या पूर्ण संख्यांचं वैशिष्ट्य काय आहे? सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती असेल? नाही सांगता येत. सर्वात मोठी पूर्ण संख्या माहित नाही. 0, 1, 2, 3, 4 पुढे किती ते सर्वात मोठी आपल्याला पूर्ण संख्या माहित नाही. पण सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. आणि या इथं सुद्धा आधीच्या पूर्ण संख्येमध्ये 1 मिळवलं का तुम्हाला पुढची संख्या मिळत असते.
पुढची पूर्ण संख्या मिळते. हा झाला पूर्ण संख्या. म्हणजे आपण दोन प्रकार पाहिले, एक नैसर्गिक संख्या आणि दुसरा पूर्ण संख्या. पण तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार, नैसर्गिक संख्या पाहिल्या, पूर्ण संख्या पाहिल्या, आता आपण बघणार आहे तिसरा प्रकार. एक लक्षात घ्या, प्रत्येक नैसर्गिक संख्येला तिची एक विरुद्ध संख्या असते. संख्या आणि या संख्येची विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे उदाहरणार्थ 5 ही संख्या घेतली मी, तर 5 हे 5 ची विरुद्ध संख्या ऋण 5. कोणत्याही संख्येला, कुठलीही संख्या असू द्या, या त्या संख्येला तिची विरुद्ध संख्या आहे. उदाहरणार्थ समजा हा जर जिना आहे, एक लक्षात घ्या, हा जिना आहे, इथं 0 आहे, आपण इथं उभा आहोत. आपण जसं जसं वर चढूया, ही पहिली पायरी आपण वर चढलो की अधिक 1 म्हणतो. इथं आपण 0 आहे, इथं ह्या पायरीवर आपण उभा आहोत. वरती चढलो की 1 पायरी, त्याच्यावरती पडलो की दुसरी पायरी, इथं तिसरी पायरी. असं त्या व्यक्तीनं किंवा आपण आहोत असं जसं जसं आपण वरती जाऊ, हे सगळे वाढत चाललेले आहेत. वर 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 वरती, वरच्या दिशेने. खाली उतरत असून तर एक पायरी खाली आलो, खाली आलो म्हणजेच एक पायरी आपण उतरलो. 0, इथून आपण खाली आलो, इथं ऋण 2, इथं ऋण 3. म्हणजे ह्याची विरुद्ध ही संख्या आहे, ह्याची विरुद्ध ही संख्या आहे, 3 ची विरुद्ध संख्या ऋण 3 आहे. म्हणून असं म्हटलं जातं, 0 मात्र इथं जो 0 आहे याला मात्र विरुद्ध संख्या नाही. 0ला मात्र विरुद्ध संख्या नाही, हे लक्षात घ्या. मग प्रत्येक नैसर्गिक संख्येची विरुद्ध संख्या, प्रत्येक नैसर्गिक संख्येला तिची विरुद्ध संख्या आहे. प्रत्येक नैसर्गिक संख्येला तिची विरुद्ध संख्या आहे, लक्षात घ्या. पाचची विरुद्ध संख्या ऋण 5, 1 ची विरुद्ध संख्या ऋण 1, 3 ची विरुद्ध संख्या ऋण 3, 100 ची विरुद्ध संख्या ऋण 100. प्रत्येक नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती झालेली आहे. या प्रत्येक नैसर्गिक संख्येची तिची विरुद्ध संख्या, या सगळ्या नैसर्गिक संख्या त्याच्या या विरुद्ध संख्या आहेत. 0 मात्र 0 ही नैसर्गिक संख्या नाही. मी नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्येबद्दल बोलतोय. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0ला विरुद्ध संख्या नाही. आणि म्हणून या सगळ्या संख्या, नैसर्गिक संख्या, त्याच्या विरुद्ध संख्या आणि 0 ह्या सगळ्यांचा जर आपण समावेश केला तर त्या सगळ्यांच्या समावेशाचा जो समूह होतो त्याला एक नवीन नाव आहे. त्याचं नाव आहे पूर्णांक संख्या. काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो इंटिजर्स. आणि यातलं पहिलं अक्षर आहे आय. पहिलं अक्षर कोणतं आहे? आय. आणि म्हणून पूर्णांक संख्यांचा जो समूह आहे तो समूह आपण आय अक्षराने दाखवणार आहे. आय. आणि आय म्हणजेच पूर्णांक संख्या. आणि या पूर्णांक संख्यांचा समावेश या पूर्णांक संख्यांच्या मध्ये कोणत्या संख्यांचा समावेश होतो
तर सगळ्या नैसर्गिक संख्या, त्याच्या विरुद्ध संख्या आणि शून्य ह्या सगळ्यांचा जो समूह होतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे, पूर्णांक संख्या. आणि पूर्णांक संख्या सामान्यपणे या पद्धतीने दाखवल्या जातील: ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3. म्हणजे डावीकडं शून्य इथे लिहिलेलं आहे, डावीकडं ऋण 1, ऋण 2, ऋण 3, या बाजूला टिंब 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 असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ या बाजूला सुद्धा संख्या आहे की ज्या ऋण आहेत, या बाजूला सगळ्या ऋण संख्या आहेत आणि या बाजूला सगळ्या धन संख्या आहेत, नैसर्गिक संख्या सगळ्या. आणि इथं शून्य, शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या आहेत, शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्या उतरत्या क्रमानं ऋण संख्या मांडलेल्या आहेत. आणि आपल्या संख्या रेषेचा परिचय यापूर्वी झालेला आहे. संख्या रेषेवरती याच पद्धतीने संख्या मांडलेल्या असतात. प्रत्येक एककाच्या जागेवर या पद्धतीने संख्या मांडलेल्या असतात, म्हणून तर त्याला आपण संख्या रेषा असं म्हणतो. इयत्ता 7वी पर्यंत आपण पाहिलेलं आहे. मग ह्या सगळ्या कसल्या आहेत, नैसर्गिक संख्या. या सगळ्या त्याच्या विरुद्ध संख्या आहेत आणि इथं बसलेला आहे शून्य. हा जो संख्यांचा जो समूह आहे यालाच आपण म्हणतो पूर्णांक संख्या. आता 1, 2, 3, 4 पुढं कितीतरी संख्या आहेत. सर्वात मोठी पूर्णांक संख्या नाही सांगता येत. सर्वात मोठी पूर्णांक संख्या नाही माहिती. सर्वात लहान पूर्णांक संख्या एक लक्षात घ्या, जसं जसं तुम्ही उजवीकडून डावीकडे येताय तशा तशा संख्येची स्थानिक किंमत ही कमी 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 होत असते. म्हणजे 3 पेक्षा 2 लहान आहे, 2 पेक्षा 1 लहान आहे, 1 पेक्षा 0 लहान आहे, 0 पेक्षा -1 लहान होतो, -1 पेक्षा -2 लहान आहे, -2 पेक्षा -3 लहान. जसं जसं तुम्ही इकडून इकडे याल तशी संख्येची किंमत ही कमी कमी होत जाणार आहे. इकडून तिकडे जाल, डावीकडून उजवीकडं, तशी तशी त्या संख्येची स्थानिक किंमत ही वाढत असते. ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6 या सगळ्या संख्या कमी 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 होत जातील. आणि हा जो संख्येचा समूह आहे तो पूर्णांक संख्यांचा समूह. आता या संख्यांचा जो समूह आहे किंवा पूर्णांक संख्या आहे त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल, तर सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपल्याला माहित नाही, त्याचप्रमाणे सर्वात लहान पूर्णांक संख्या सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. बरोबर. मात्र सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या या समूहाकडे बघून तुम्हाला सांगता आलं पाहिजे सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. 0 हा तर धनही नाही आणि ऋणही नाही, धन पूर्णांक संख्या ही 1 आहे. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या इकडून तिकडे जाताना संख्या वाढत जातात. ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणता येईल. या संख्येतले बारकाई छोटे छोटे प्रश्न आपल्याला माहित पाहिजे, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे आपण आतापर्यंत संख्यांचे कोणकोणते प्रकार पाहिले, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, आणि हा तिसरा प्रकार पूर्णांक संख्या म्हणजे काय. आणि यांच्या पुढं तुम्ही मग बाकीच्या जे संख्यांची इतर प्रकार तुम्हाला माहिती आहे, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, हे काय, तर ते संख्यांचे उपप्रकार आपण म्हणूया. संख्यांचे मुख्य 3 प्रकार, नैसर्गिक, पूर्ण आणि हा तिसरा पूर्णांक. आता पुढे आपण जाऊया त्याचा पुढचा भाग. हे नाव तुम्ही पाहिलं असेल, परिमेय संख्या. परिमेय संख्या
कोणत्या प्रकारच्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणायचं? परिमेय संख्या इंग्रजीमध्ये आपण त्यांना आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. रॅशनल नंबर्स यातला पहिला अक्षर आहे आर. म्हणून परिमेय संख्यांचा समूह, त्याला आपण त्या समूहाला आपण कोणता अक्षर दाखवणार? तो आर. आर म्हणजे परिमेय संख्यांचा समूह. म्हणजे काय? तर या नमुन्यातल्या संख्या 5/3, 2/11, 9. बा एखाद्या संख्येला काही छेद नाही याचा अर्थ ह्याला 1 आहे, लक्षात घ्या. 9/1 याचा अर्थ 9च. या प्रकारातल्या ज्या संख्या आहेत म्हणजे अंश आणि छेद असणाऱ्या संख्या, अंश आणि छेद असणाऱ्या संख्या, की ज्या संख्या या अंश आणि छेद हे दोन्ही सुद्धा कोण पाहिजे? इंटिजर्स पाहिजे, पूर्णांक संख्या पाहिजे. म्हणजे या नमुन्यातल्या पी छेद क्यू या नमुन्यातल्या संख्या की ज्या ठिकाणी पी म्हणजे अंश आणि क्यू म्हणजे छेद, अंश आणि छेद हे कुठले पाहिजेत? तर हे पूर्णांक संख्येमधले पाहिजेत. मात्र एकच, हा जो छेद आहे क्यू जो आहे, हा क्यू मात्र शून्य असता कामा नये. क्यू हा शून्य नको, छेद हा शून्य नको. शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असली तरी चालेल. अशा नमुन्यातल्या संख्यांना आपण परिमेय संख्यांचा समूह असं म्हणणार आहे, की जिथं अंश आणि छेद हे कोण पाहिजेत? पी आणि क्यू हे कोण पाहिजेत? तर पूर्णांक संख्या पाहिजेत. पूर्णांक संख्या म्हणजे उदाहरणार्थ या संख्या कोणत्या येतील? ह्या तर येतीलच. 5/3 ही पूर्णांक आहे, 2/11 ही पूर्णांक आहे. नुसते 9 लिहिले. 9 याचा अर्थ 9 या संख्येला छेद आहे 1, आणि छेद 1 असेल तर तो आपण लिहित नाही. याचा अर्थ 9/1 म्हणजेच 9. एखाद्या संख्येचा जर छेद 1 असेल तर तो आपण नाही लिहिला तरी चालतो किंवा लिहितच नाही. ऋण 5/7 ऋण 5 पूर्णांक संख्या आहे, 7 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे, म्हणून ही परिमेय संख्या झाली. लक्षात घ्या. 0 या शून्याला काही छेद नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ 1 आहे. शून्याला छेद म्हणले का आपण? नाही, याचा अर्थ त्याचा छेद 1 आहे. मग 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे या नमुन्यातल्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. मात्र समजा असं मानलं मी 7/0, या संख्येचा छेद किती आलाय बघा? 0 आलाय, आणि 0 आपल्याला कोणत्याही संख्येनं भागता येत नाही. 0 नको, छेद 0 नको, मग ही मात्र परिमेय संख्या होणार नाही. लक्षात आलं? परिमेय संख्याचा अर्थ असा, या नमुन्यातल्या संख्या जिथं अंश आणि छेद असेल, आणि अंश आणि छेद हे कुठले पाहिजे? पूर्णांक संख्या पाहिजेत. मात्र हा छेद म्हणजेच क्यूची किंमत ही 0 असणार नाही. अशा सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. आपण संख्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि परिमेय. आणि परिमेय संख्यांचे गुणधर्म, परिमेय संख्यांचे वैशिष्ट्य काय आहेत हे आपण पुढच्या तासाला